महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. किनगावच्या शेतकऱ्यांचा खासदारांना पडला विसर. अतिवृष्टीनं अतोनात नुकसान, अजून पाहणी नाही. लातूर जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे व शेतकऱ्यांच्या जनावरे व पिकांचं अतोनात नुकसान झालंय. डॉक्टर शिवाजीराव काळगे हे जिल्ह्यातील विविध भागात पाहणी दौरा करतात. मात्र किनगावच्या शेतकऱ्यांचा खासदारांना विसर पडला की काय, असा किनगाव भागातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय. लातूर लोकसभेचे खासदार निवडून आले असले तरी किनगावकडे वळून पाहत नसल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलंय. याविषयी सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी. पाहूया. मी सध्या आहे किनगाव परिसरातील शेतकऱ्याच्या बांधावरती आहे आणि मी सध्या या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन जे सोयाबीनचं जे पीक आहे पूर्णपणे गेल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे. आता सध्या माझ्यासोबत काही शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत. काय सांगाल आपण, जे आपल्या सोयाबीनचं एवढं प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही शेतकरी याच्यातून कसाच उभा टाकणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले जवळपास 1.5 महिना झाला सारखा पाऊस चालू आहे आणि तुम्ही बघताय परिस्थिती काय चालू आहे काय नाही ती सध्या. आणि आता ह्याच्यामध्ये आता काढणीला जवळपास 5,000 रुपये मजुराचा भाव ठरला आहे एक बॅगला, आणि त्या बॅगचे पैसे द्यायचे कुठून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाचा भाव आता चालू आहे 5,000 4,000 रुपये सोयाबीन चालू आहे. इकायचं कसं, पेरायचं कसं, बाकीच्या गोष्टी भागवायच्या कशा, एवढं मोठं अतोनात नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. बरं, कोणी आले होते पाहायला? नाही, एवढी परिस्थिती बेकार होऊन सुद्धा कोणी बघायला आलं नाही. फक्त सांगतात की आमचा दौरा इकडे झाला, त्यांचा दौरा तिकडे झाला. पण सध्या परिस्थितीला जो मेन शेतकरी आहे त्याच्यापर्यंत अजून कोणी पोहोचलेच नाही. कोणी मदत पोहोचली नाही ना, कोणाचं काही पोहोचलं नाही किंवा कोणता अधिकारी येऊन भेट दिला नाही. म्हणजे तलाठी किंवा कृषी अधिकारी कोणीच आलं नाही. दादना फिर्याद, सरकार दरबारी शेतकऱ्याची दादना फिर्याद. अच्छा, तर लातूर लोकसभेचे खासदार हे पाहणी दौऱ्यावरती आहेत, काय सांगाल? आपल्याकडे आले होते? नाही, कसं आहे, खासदार साहेबाला मला म्हणायचं की आम्ही तुमच्या मतदारसंघात आहो का नाही हाच मोठा प्रश्न झालाय. त्यात जशी निवडणूक झाली आहे, एकदा मतदानाला माझ्या प्रचाराला एकदा आले होते, त्याच्यानंतर अजून खासदार साहेबांनी किनगावला कसलेच तोंड दाखविले नाही. सहकार मंत्री यांनी आणि मंत्रिमंडळात विषय मांडलेला आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी. नक्कीच त्याने मांडला प्रश्न, मांडतो मांडलेत नाही मांडलेत माहित नाही. अजून शेतकऱ्यापर्यंतच मदत पोहोचली तर आम्ही काय विचार करावा त्या गोष्टीचा? आज शेतकरी मरणाच्या दारात आहे. विचार करायला गेल्यास लक्ष करा, आज शेतकऱ्यांना भागवायचं कसं? आजचं सोयाबीन गेलं, उद्याची रब्बी पेरायची आहे, त्याचा पैसा कुठून आणायचा? आणि त्याच्यात शासन वरचीवर नवीन नियम काढले. आता उसाला 15 रुपये टनेजला कटणार आहेत, शेतकऱ्याचेच कटणार आहेत. शेतकऱ्याचाच पैसा शेतकऱ्यालाच देणार आहेत. काय हे स्वतःहून काय देत सांगा ना. शासनाकडे काय मागणी राहील? शासनाकडे एवढी मागणी असणार आहे की जेव्हा कर्जमाफी आहे बाबा, किती दिवसापासून जवळपास माझ्याकडे 2009 पासूनच कर्ज आहे बँकेनं. आतापर्यंत 2019ला उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये त्यांनी सरसकट सगळी कर्जमाफी केली, पण बँकेच्या धोरणामुळे आमची कर्जमाफी झालीच नाही. पण आमची शासनाला विनंती आहे की आजच्या घडीला सुद्धा त्यांनी आमची कर्जमाफ केलं पाहिजे. कर्जमाफ करून आम्हाला उभारण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. एकतरी जवळपास 50,000 रुपये खर्च जर विचार केला सोयाबीनचा सगळा, तर कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी मदत करायला पाहिजे. शासनाच्या हिशोबानुसार जर देशामध्येच पंजाबचं राज्य देऊ शकतंय, महाराष्ट्र का देऊ शकत नाही? खरं विचार करायला गेलं तर महाराष्ट्र 1 नंबरला आहे. शेतीच्या बाबतीत झालं, सोयाबीनच्या बाबतीत झालं, बाकी सोयाबीन हब म्हणून ओळखलं जाते महाराष्ट्र. मग त्याने न द्यायला काय हरकत आहे? बरं, शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की पंजाब सरकार शेतकऱ्यांना भरपूर मदत करू शकते, तर आपलं सरकार का करत नाही? आणि तसं जर पाहिलं आपण तर या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि राज्य शासनाला विनंती आणि अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली आहे की होईल जास्तीत जास्त मदत या ठिकाणी करण्याचं शेतकऱ्यांची विनंती आहे. असलम शेख, न्यूज 15 मराठी, लातूर.